बागलाण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे। 100हून अधिक गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। डाळिंबाच्या बागा अक्षरशः उद्ध्वस्त झालेल्या आहेत। पोटच्या पुरासारखं सांभाळलेल्या कांदा पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं बघायला मिळतंय। अनेक ठिकाणी काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली आहे। पावसामुळे टोमॅटो, मिरची या पिकांवरही याचा परिणाम झालेला आहे। तर थेट जाऊयात नाशिकच्या बागलाणमध्ये। पावसामुळे कांदा पिकाचं नुकसान झालंय। नुकसानग्रस्त शेतीच्या बांधावर आमचे प्रतिनिधी रोशन भामरे हे उपस्थित आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात पावसामुळे नेमकं किती नुकसान झालंय। काल नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले। बागलाण तालुक्यातील सगळ्यात प्रमुख पीक हे कांदा हे प्रमुख पीक आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की पावसामुळे काढणीला आलेला कांदा कोणत्या परिस्थितीत आहे। कांदा पूर्णतः खराब होतोय, तसंच कांद्याला पूर्ण माती आलेली आणि कांद्याचं हे प्रचंड नुकसान झालं आहे। तसेच कांदा काढून पडलेला आहे, शेतकऱ्यांच्या घोड्या पडलेल्या आहेत। कांदा काढणं चालू होतं, कापणं सुरू असतानाच आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे। तसंच शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झालेले आहेत। रोशन भामरे, साम टीव्हीसाठी बागलाण।